Hello everyone. Today we are going to discuss about the last unit, that is unit number 5, industrial control circuits. ओके, आता सिलेबसमधला आपण शेवटचा चॅप्टर स्टार्ट करत आहोत. इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट 15 मार्क्ससाठी आहे. 15 मार्क्स. आतापर्यंत आपला जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 80-85% सिलेबस झालेला आहे. आता शेवटचा चॅप्टर राहिलेला आहे, त्याचं नाव इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट. मग इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट म्हणजे काय? तर इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट्स मीन्स आत्तापर्यंत आपण जे काही शिकलेलो आहोत पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. मग पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शनलाच बघितलेलं की वाय इट इज कॉल्ड ॲज अ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बिकॉज देअर आर सम ॲप्लिकेशन्स वेअर वी रिक्वायर मॅक्झिमम पॉवर. मॅक्झिमम पॉवर इज नथिंग बट मॅक्झिमम व्होल्टेज, मॅक्झिमम करंट. ओके, मग यामध्ये काही ॲप्लिकेशन्स असे आहेत, म्हणजे वॉशिंग मशीन, फ्रीज, AC. ओके, त्यानंतर ट्रायॅक, SMPS, UPS, टेम्परेचर कंट्रोल करणे, हे सगळे काही ॲप्लिकेशन आपण जे बघितलेले आहेत, यांच्यासाठी आपल्याला काय लागलं की एखादं पॉवर जास्त जनरेट करणारं डिव्हाइस आहे त्याचा शोध लावण्याची गरज भासली. मग त्यानुसार SCR थायरिस्टर फॅमिली तयार केली. SCR सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर, ट्रायॅक, डायॅक, UJT, PUT, हे सगळं आपण बघितलेलं आहे. मग त्यामध्ये काही ट्रिगरिंग डिव्हाइसेस आहेत आणि काही आहेत ते ॲक्च्युअलमध्ये पॉवर जनरेटिंग डिव्हाइसेस आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं जे पॉवर जनरेट करतात त्यांना पॉवर जनरेटिंग डिव्हाइसेस म्हणायचं, आणि जे फक्त या पॉवर डिव्हाइसेसना ट्रिगरिंग ऑन करण्यासाठी वापरतात त्यांना म्हणायचं ट्रिगरिंग डिव्हाइसेस. बरोबर. मग त्याबद्दल आपण बघितलं सेकंड चॅप्टरमध्ये. पहिल्या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन बघितली, ज्याच्यामध्ये पॉवर ट्रान्झिस्टर, त्यानंतर IGBT, इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर, याच्याबद्दलचा बघितला स्टडी. त्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस सगळे बघितले. त्यानंतरचा थर्ड चॅप्टर होता तो टर्न ऑन आणखी टर्न ऑफ मेथड्स बघितल्या. टर्न ऑनमध्ये काय होतं? टर्न ऑन मेथड्स इज नथिंग बट द ट्रिगरिंग मेथड्स. देअर आर व्हेरियस ट्रिगरिंग मेथड्स, थर्मल, then optical, then light. Optical is also called as a light. Then gate triggering. Okay, then dV/dt, forward voltage, etc. R, RC, UJT. Then आपण बघितलं की SCR किंवा थायरिस्टर फॅमिली डिव्हाइसेस यांना ऑफ करणे, त्यालाच म्हणायचं कॉम्प्युटेशन. कॉम्प्युटेशन मग त्याच्यामध्ये क्लास A टू क्लास F डिपेंड ऑन द क्वाड्रंट ऑपरेशन, डिपेंड ऑन द सर्किट ऑपरेशन, त्याचे हे टाईप्स पडलेले आहेत. म्हणजे सर्किटमध्ये आपण कॉम्प्युटेशन बघितलं, म्हणजे एक वाजतं फोर्स्ड कॉम्प्युटेशन आणि दुसरं असतं ते नॅचरल कॉम्प्युटेशन. मग फोर्स्ड कॉम्प्युटेशन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सप्लाय हा DC असतो आणि तिथं आपल्याला जाणून बुजून आपल्याला काय करावा लागतो? SCR आहे तो ऑफ करावा लागतो. त्याचे टाईप आहेत क्लास A टू क्लास F. आणि नॅचरलमध्ये सोर्स कोणता असतो? तर नॅचरलमध्ये AC सोर्स असतो, AC सप्लाय असतो, तो ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह हाफ सायकलचा निगेटिव्ह हाफ सायकलला जातो. त्यानंतर पुढचे जे बघितलं ते फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर्स. मग त्यामध्ये कंट्रोल्ड रेक्टिफायर्स का म्हणायचं हे ऑलरेडी आपण डिस्कस केले, बिकॉज वी हॅव यूज हिअर SCR. इन द SCR गेट टर्मिनल इज यूज टू कंट्रोल द आउटपुट. मीन्स रेक्टिफायर कन्व्हर्ट AC इंटू द DC. ACचे DC करणार. या DCला जर व्हॅरी करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण SCR वापरणार. जर व्हॅरी करणार नसेल तर त्याच्यामध्ये आपण डायोड वापरणार. बरोबर. म्हणजे डायोड वापरला तर अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स, SCR वापरला तर कंट्रोल रेक्टिफायर्स. मग त्याचे देखील सिमिलर टाईप्स, म्हणजेच काय तर हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर्स, फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर्स. मग फुल वेव्ह कंट्रोलचे पुन्हा दोन, एक मिड पॉईंट आणि दुसरा असतो तो ब्रिज. मग ब्रिजचे पुन्हा दोन टाईप, एक म्हणजे काय तर फुल वेव्ह कन्व्हर्टर आणि दुसरा म्हणजे सेमी कन्व्हर्टर. ओके, इथंपर्यंत आपण सगळा सिलेबस बघत आलेलो आहोत. आता युनिट नंबर 5 म्हणजे तुमच्या टेकमॅक्स बुकमध्ये चॅप्टर नंबर 6, ॲक्च्युअलमध्ये शेवटचा चॅप्टर इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट. म्हणजे आत्तापर्यंत जे काय आपण शिकलोत ना, ह्या सगळ्यांचा यूज हा ॲप्लिकेशनसाठी करायचा. म्हणजेच नॉलेज आहे ते कुठंतरी आता ॲप्लाय करायचं, ॲप्लिकेशन्स तयार करायचे, जेणेकरून हे याचा कुठं ना कुठंतरी यूज झाला पाहिजे. ओके,
मग ते ॲप्लिकेशन्स कुठं कुठं असतात, तर बर्गलर अलार्म सिस्टीम, बॅटरी चार्जर युझिंग SCR, इमर्जन्सी लाईट सिस्टीम, देन टेम्परेचर कंट्रोलर युझिंग SCR, ओके, फॅन स्पीड कंट्रोल, SMPS मीन्स स्विच मोड पॉवर सप्लाय. त्यानंतर आहे ती UPS म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये आपण यूज केलेले आहेत बघा UPS. मग अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय काय करतात, तर ज्या वेळेला मेन सप्लाय सुरू असतो, मेन सप्लाय म्हणजे MSEB कडून आपल्याला करंट किंवा आपल्याला व्होल्टेज वगैरे हे ते लाईट आपल्याला भेटत आहे, आणि ती जर गेली तर ती गेल्यानंतर इमर्जन्सीमध्ये समजा आता तुमच्या ऑनलाईन एक्झाम सुरू आहेत ना, मग सर्किट सगळे किंवा PC सगळे बंद होऊन चालणार का, तर नाही, ते देखील ऑन राहिले पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर UPS यूज करायचे. मग त्याच्यासाठी व्हेरियस बॅटरीज असतात. तुम्ही जर कॉम्प्युटरच्या त्या आपल्या लॅब्समध्ये गेला तर तिथं तुम्हाला ते बॅटरी वगैरे ठेवलेल्या दिसतील. कशासाठी आहेत, त्या बॅकअपसाठी, जेणेकरून काय होईल, अनइंटरप्टेड तुम्हाला पॉवर सप्लाय मिळेल आणि तुमचे जे डिव्हाइस आहेत ते ऑन राहतील. त्यानंतर आहे ते सर्किट ब्रेकर्स, AC अँड DC सर्किट ब्रेकर्स. मग हे सर्किट ब्रेकर्स कशासाठी यूज करायचे, वेन द व्होल्टेज इज इन्क्रीज बियॉन्ड द थ्रेशोल्ड लेवल म्हणजे ठरवलेली एक लेवल आहे, त्याच्यावरती जर जात असेल तर साहजिकच ते इन्स्ट्रुमेंट बर्न आउट होण्याचे चान्सेस असतात. म्हणून ते कुठं ना कुठं तरी काय करणं गरजेचं आहे, की सर्किट ब्रेक करणं गरजेचं आहे. सर्किट जर ब्रेक झालं, आता फॉर एक्झाम्पल याचं चांगलं उदाहरण जर आपल्याला बघता येईल तर आपण घरामध्ये फ्यूज यूज करतो आहे बघा. मग या फ्यूज काय करतात, ॲक्ट ॲज अ सर्किट ब्रेकर, म्हणजे व्हेनेवर द करंट फ्रॉम द मेन सप्लाय इज मॅक्झिमम ॲट दॅट टाईम आवर TV ऑर एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस विल बर्न आउट. जर तो सप्लाय तसाच आला पुढे तर मग अशा कंडिशनला काय करणं गरजेचं आहे, ह्या सप्लायला कुठंतरी स्टॉप करणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला ती फ्यूज काय होते, स्वतः बर्न आउट होते आणि तो करंट पुढं पास करत नाही, आणि त्यामुळं आपले बाकीचे घरामधील जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत, फॉर एक्झाम्पल मोबाईल देखील जर तुम्ही चार्जिंगला लावला असाल आणि त्यावेळेला लाईट गेली आणि पुन्हा आलेला सप्लाय ज्यावेळेला लाईट येईल त्यावेळेला तो मॅक्झिमम असेल, तर तुमचा मोबाईल बस्ट होण्याचे चान्स असतात. काही केसेस आपण अर्लियर ऐकलेल्या असतील देखील, की मोबाईल बर्न झाला, बस्ट झाला, ओव्हर चार्जिंग झालं, हे त्यामुळं घडतं, बरोबर. म्हणजेच असे बरेच ॲप्लिकेशन आहेत ज्याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत, तर आत्तापर्यंत पाठीमागचं जे शिकलेलो आहोत याचा फीडबॅक घेऊन, याचं नॉलेज घेऊन आता ते आपण या ॲप्लिकेशन्समध्ये यूज करणार आहोत. ओके, लेट अस डिस्कस अबाउट द फर्स्ट ॲप्लिकेशन. आता यामध्ये आपण दोन ॲप्लिकेशन प्रत्येक लेक्चरला बघायचे आहेत. आजच्या लेक्चरला बर्गलर्स अलार्म सिस्टीम अँड बॅटरी चार्जर युझिंग SCR बघायचं आहे, म्हणजे आजच्या लेक्चरला हे कंप्लीट होतील. त्यानंतर इमर्जन्सी लाईट सिस्टीम आणि टेम्परेचर कंट्रोलर, ओके. त्यानंतर फॅन स्पीड कंट्रोलर आणखी SMPS. त्यानंतर UPSसाठी एक सेपरेट लेक्चर लागेल, आणि शेवटचं आहे ते SCR बेस्ड, ओके, SCR बेस्ड AC अँड DC सर्किट ब्रेकर. म्हणजे जवळपास एक 4 ते 5 हे लेक्चर सोडून एक 5 लेक्चरमध्ये आपला हा सिलेबस संपतो आहे, कारण प्रत्येक वेळेला आपण दोन ॲप्लिकेशन बघायचे आहे. पहिल्यांदा स्टार्ट करूया बर्गलर अलार्मपासून. आता बर्गलर अलार्म कुठं यूज करायचा आहे, तर बर्गलर अलार्म हा सहसा आपण घरामध्ये वापरू शकतो. मोस्ट युजफुल जे आहे त्याचं ॲप्लिकेशन ते बँक्समध्ये, म्हणजे याचा यूज आहे तो बँक्समध्ये करायचा आहे. अलार्म यूज्ड इन बँक्स. आता बँकचं स्ट्रक्चर जर समजून घेतला तर पहिल्यांदा असतो तो काउंटर असतो, राईट. मग काउंटरनंतर त्यांचे वर्कर्स आणि आतमध्ये एक खोली असते, त्याला म्हणायचं स्ट्रॉंग रूम, बँक स्ट्रॉंग रूम. मग या बँक स्ट्रॉंग रूममध्ये काय ठेवलेलं असतं, ऑब्वियसली मनी, गोल्ड एक्सेट्रा, म्हणजे पैसे असतील, सोनं असेल, हे इथं ठेवलेलं असणार आहे, मनी, गोल्ड एक्सेट्रा. आता हे जे ॲप्लिकेशन आपण बर्गलर अलार्म रन करणार आहोत, हे कधी डेला रन करायचं नाही आहे, कारण डेच्या वेळेला तिथला एजा लोकांची किंवा तिथल्या वर्कर्सची ही चालूच राहणार आहे, बरोबर आहे. मात्र
आपण ही कॅशियरची रूम देखील म्हणू शकतो हां, म्हणजे कॅशियर जिथं बसतो तिथून पुढचा हा सगळा पार्ट जरी म्हणलात तरी चालेल, किंवा पूर्ण बँकेच्या शटरच्या आतला म्हणलात तरी चालेल, पूर्ण म्हणलात तरी चालेल. सगळंच धरूया. बँक स्ट्रॉंग रूम इज नथिंग बट अ बँक. आता इन डेच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला दिवस असेल त्यावेळेला साहजिकच बगला अलार्म सुरू करण्यात काही पॉईंट नाही, कारण का तो सारखा वाजत राहणार, कारण प्रत्येकजण ये जा करत राहणार आहे. ओके, मग बगला अलार्म ऑन कधी करायचा आहे? इट शुड बी ऑन ॲट द नाईट. हा रात्रीचा सुरू करायचा आहे, बरोबर आहे. मग रात्रीचा सुरू करताना याच्यामध्ये हा जो आहे तो इथं लाईट इमिटर आहे, इथं जो आहे तो लाईट डिटेक्टर आहे, बरोबर. मग लाईट इमिटर मीन्स लाईट जनरेटर हा काय तयार करेल? तर इथं असेल LED, लाईट इमिटिंग डायोड्स. हे जनरेट करतील लाईट्स, बरोबर आहे. इथून ही लाईट ट्रान्समिट होईल डिटेक्टरला. डिटेक्टर इज नथिंग बट फोटोडायोड्स. आता हे फोटोडायोड्स काय करतील? तर ती लाईट आहे ती कॅप्चर करतील, म्हणजे एका ठिकाणाहून लाईट जनरेट झाली, एका ठिकाणी लाईट आहे ती ॲब्सॉर्ब केली. म्हणजे एक आहे तो सोर्स ऑफ लाईट अँड अनादर इज डेस्टिनेशन ऑफ लाईट. हा इथून, म्हणजे ही रूम आहे आणि इथून हा काय करायचा? ट्रान्समिट करायचा. समजा या बँक स्ट्रॉंग रूमचा इथं मी गोल सर्कल मारतोय ना, इथं दरवाजा आहे सॉरी मीन्स कोणी जर एंट्री करणार असेल तर इकडून एंट्री करणार आहे, राईट, ह्या स्ट्रॉंग रूममध्ये. आता नाईट टाईमला हे ऑन केलेलं आहे. तोपर्यंत पुढचं स्ट्रक्चर आपण समजून घेऊया. हा जो आहे तो हा ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टरचा बेस, इमिटर, कलेक्टर, त्यानंतर इथं जोडला आहे हा रिले, आणि हा जो आहे तो अलार्म सिस्टीम. अलार्म सिस्टीममध्ये जर बघितलं तर तिथे लिहिलं आहे NC म्हणजे नॉर्मली क्लोज म्हणजे काय? याला तुम्ही सप्लाय ज्या वेळेला देत नाही ना त्यावेळेला हा ऑन असतो. काय म्हणतोय बघा, ज्या वेळेला याला सप्लाय येत नाही ना त्यावेळेला हा ऑन असतो. त्यामुळं अलार्म काय होणार? ज्या वेळेला सप्लाय नाही त्यावेळेला वाजणार, अलार्म आहे तो ऑन होणार. आणखी ज्या वेळेला याला सप्लाय येईल त्यावेळेला तो नॉर्मली क्लोजचा काय होतो? नॉर्मली ओपन, म्हणजे इकडून इकडं करंट जात नाही, त्यामुळं हा काय होतो? अलार्म बंद. नॉर्मली क्लोजचं ऑपरेशन समजलं? नॉर्मली क्लोजचं ऑपरेशन कसं? व्हेन इट इज नॉर्मली क्लोज ॲट दॅट टाईम मेन सप्लाय इज ऑफ, बिकॉज ऑफ दॅट अलार्म इज ऑन. म्हणजे नॉर्मली क्लोज असेल तर अलार्म ऑन होणार, आणि ज्या वेळेला नॉर्मली ओपन होईल ना, सप्लाय आला की तो नॉर्मली ओपन होणार, तर त्यावेळेला अलार्म आहे तो काय होणार? ऑफ होणार. ओके, त्यानंतर आहे ते रिले. यामध्ये रिले इज नथिंग बट अ इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच. इट शुड बी ऑन वेन द सप्लाय इज गिवन, इट शुड बी ऑफ वेन सप्लाय इज नॉट गिवन. ओके, म्हणजेच यामध्ये दोन कंडिशन, एक म्हणजे एनर्जिज्ड आणि डी एनर्जिज्ड. म्हणजे एनर्जाइज्ड तो कधी होणार? एनर्जी त्याला कधी भेटणार? ज्या वेळेला त्याला सप्लाय दिला जाईल त्यावेळेला, रिलेच्या बाबतीत म्हणतोय. आणखी ज्या वेळेला त्याला सप्लाय नसेल त्यावेळेला तो डी एनर्जिज्ड होणार. ओके, आणि रिलेला सप्लाय मिळाला ना तर तो पुढं या अलार्म सिस्टीमला पाठवायचं काम करतो. याला नाही मिळाला ना, हा पाठवायचं काम करत नाही. समजतंय? आणि त्यानंतर आहे तो ट्रान्झिस्टर. मग ट्रान्झिस्टरचा आपण बऱ्याच वेळेला वर्किंग बघितलं आहे बघा. बेसला त्याच्या जर त्याच्या सप्लाय भेटला तर बेसला सप्लाय भेटल्यानंतर तो कुठं जातोय? कलेक्टरला भेटतोय. म्हणजेच इथं जर सप्लाय आला तर साहजिकच तो कुठं जाणार? रिलेकडे जाणार. ओके, समजतंय? मग आता आपण काय करूया? बगलर अलार्म सिस्टीमकडं वर्किंग त्याचं एकदा बघूया पूर्ण इन डिटेल. लाईट इमिटर डिटेक्टर कॉम्बिनेशन इज इन्स्टॉल्ड इन द बँक. आता हे बँकमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. लाईट इमिटर आणि डिटेक्टरचं कॉम्बिनेशन आहे ते काय केलं आहे? बँकमध्ये इन्स्टॉल केलं आहे. जास्तीत जास्त करून कुठं? व्हेअर ऑल द व्हॅल्युएबल्स आर केफ्ट. म्हणजे मगाशी जे सांगितलं पैसे, सोने वगैरे असतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त, पण आपण सगळीच बँक आहे असं पकडलेली आहे.
आता हे कधी ऑन करायचं आहे? व्हाईल क्लोजिंग द बँक. व्हाईल क्लोजिंग द बँक दिस कॉम्बिनेशन इज शुड बी टर्न ऑन. बँक जर बंद करायची असेल तर हे ऑन करायचं. व्हेन देअर इज नो इंटरप्शन. आता या सिग्नलमध्ये काही इंटरप्शन येतोय का? म्हणजे माणूस वगैरे कोण आला आहे का? थिफ्ट कोण आला आहे का? नाही आलेला. आपण आयडियल कंडिशन धरूया की पहिल्यांदा इथं कोणीही आलेला नाही. त्यामुळं लाईटकडून जो सप्लाय आहे, रेज आहेत, हे रेज काय जाणार? डिटेक्टरकडे जाणार. डिटेक्टरला सिग्नल मिळणार. हा सिग्नल यानं कुणाला पाठवणार? ट्रान्झिस्टरला. ट्रान्झिस्टरच्या बेसला आला म्हणजे साहजिकच हा कलेक्टरला जाणार. कलेक्टर काय करणार? रिलेला एनर्जी देणार. ती दिलेली एनर्जी कुणाला जाणार? या अलार्म सिस्टीमला. याला सप्लाय मिळाला ना की मग याचं मी तुम्हाला वर्किंग सांगितलं. याला सप्लाय मिळाला की काय होतं? NCचं NO होतं. म्हणजे नॉर्मली क्लोज जे सर्किट होतं त्याचं नॉर्मली ओपन होणार. म्हणजे हा काय होणार? असा होणार. त्यामुळं अलार्म वाजणार का? नाही वाजणार. कारण इकडून इकडं करंटच जाणार नाही. कारण तो पहिल्यांदा क्लोज होता, आता तो ओपन झाला. जोपर्यंत त्याला इकडून सप्लाय भेटणार तोपर्यंत, रिलेकडून सप्लाय भेटणार तोपर्यंत. मग हा सप्लाय त्याला कायमस्वरूपी भेटतच राहणार आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत बँक स्ट्रॉंग रूममध्ये कुणीही येत नाही तोपर्यंत अलार्म बंद. कळालं बंद कसं? पुन्हा एकदा बंद कसं ते सांगतो. बंद कसं बघा, ऑफ कसा राहतो बघा. बल्बला अलार्म आहे तो ऑफ कसा राहतो? तर लाईट इमिटर लाईट पाठवतात. इकडं आता कुणीही आलेलं नाही आहे रूममध्ये, त्यामुळे इकडं लाईट गेली, इथं लाईट रिसीव्ह झाली. डिटेक्टरची लाईट कुणाला गेली? ह्या ट्रान्झिस्टरला. ट्रान्झिस्टरच्या बेसला आल्यानंतर ती कलेक्टरला गेली. कलेक्टरनं या रिलेला दिली. रिले काय झाला? एनर्जीज्ड झाला. रिलेनं आपला सप्लाय या अलार्म सिस्टीमला दिले. इकडं ज्या वेळेला सप्लाय हा देईल त्यावेळेला ह्या NC कनेक्शनचं काय होतं? तर NC कनेक्शन बिकम्स NO, नॉर्मली ऑफ. मग नॉर्मली ऑफ झाल्यानंतर हा अलार्म काय होणार? बंद होणार. नॉर्मली ओपन होणार, ओपन. त्यामुळं हा बंद झाला. करेक्ट. आता नेक्स्ट केसमध्ये काय होतं आहे बघा. बर्गला अलार्म सिस्टीममध्ये ज्या वेळेला बर्गला अलार्ममध्ये थेफ्ट कोणी किंवा कोणतरी रॉबरी म्हणजे थेफ्ट कोणीतरी येईल बँकेमध्ये, त्यावेळेला प्रॉब्लेम काय होणार? तर हा एंटर करणार. एंटर केला, ह्या बरोबर या लाईटच्या मध्ये आला. ह्या लाईटच्या मध्ये आल्यामुळं काय होणार? इकडून इकडं सप्लाय जाणार नाही. बरोबर. म्हणजे हा इंटरप्ट आला. इंटरप्ट आल्यामुळे डिटेक्टरला काय लाईट भेटणार का? नाही भेटणार. नाही भेटणार म्हणजे साहजिकच या बेसला काय नाही भेटलं, म्हणजेच या कलेक्टरला काय नाही भेटलं. म्हणजे हा रिले काय होणार? एनर्जीज, म्हणजे याला एनर्जी मिळणार नाही. त्यामुळं हा याला सप्लाय देणार नाही. याला सप्लाय दिला नाही म्हणजे हा काय झाला? नॉर्मली क्लोजच राहिला. त्यामुळं क्लोज राहिल्यामुळं याचा जो पहिला स्वतःचा सप्लाय आहे हा याच्यातून फॉरवर्ड होत राहिला आणि त्यामुळं अलार्म ऑन होणार. म्हणजे इकडं थेफ्ट ज्या वेळेला नसेल, नो, त्यावेळेला अलार्म ऑफ. आणि व्हेन थेफ्ट आला, एंटर एस, त्यावेळेला अलार्म ऑन. ओके. म्हणजे बँक स्ट्रॉंग रूममध्ये कोणीतरी एंट्री जर केली तर त्यावेळेला लाईट इमिटर आणि डिटेक्टरचं कनेक्शन कट होणार. आणि ते कट झाल्यामुळं इकडं मला आउटपुटला करंट भेटला नाही, म्हणजेच इकडं काय करंट गेला नाही. त्यामुळं हा जो नॉर्मली क्लोज असतो तो क्लोजच राहतो. जर सप्लाय मिळाला तर ओपन होतो आणि त्यामुळं हा अलार्म ऑन होणार. राईट. हे झालं बर्गला अलार्म सिस्टीमबद्दल. नेक्स्ट पॉईंट आहे तो सिम्पल बॅटरी चार्जर युजिंग SCR. ही त्याची थेरी पूर्णपणे बर्गला अलार्मची. नेक्स्ट पॉईंट आहे तो सिम्पल बॅटरी चार्जर युजिंग SCR. आता इथं काय करायचं आहे आपल्याला? बॅटरी चार्ज करायची आहे युजिंग SCR वापरून 12 व्होल्टची बॅटरी आहे ती चार्ज करायची आहे. सर्किट डायग्राम बघूया. ही जी आहे ती सर्किट डायग्राम ऑफ सिम्पल बॅटरी चार्जर. मग यामध्ये काय केलं आहे तर हा जो आहे तो मेन सप्लाय किती असतो? 230 व्होल्ट. त्यानंतर इथं जे आहे ओके, हा जो आहे तो इथं आपण काय यूज केला आहे तर इथं जो यूज केलेला आहे तो ट्रान्सफॉर्मर. बरोबर. कोणता ट्रान्सफॉर्मर आहे तो? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर.
मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो, तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हा ॲक्च्युअलमध्ये असा असतो, म्हणजे प्रायमरीचे वाइंडिंग्स कमी, प्रायमरीचे वाइंडिंग्स जास्त, सेकंडरीचे वाइंडिंग कमी. इथं 230 व्होल्ट येईल आणि इथं आपल्याला 15 व्होल्ट भेटेल. व्होल्टेज कमी झालं ना, म्हणजे साहजिकच सेकंडरीचे व्होल्टेज आपल्याला वाइंडिंग कसे असले पाहिजेत, कमी असले पाहिजेत. करेक्ट. आता यामध्ये आणखी काही केलं आहे, तर इथं डायोड D1 यूज केला आहे, इथं डायोड D2 यूज केला आहे. इथं सेंटरपासून आपण आउटपुट घेतलं आहे, देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेंटर टॅप ऑर मिड पॉईंट. सेंटर टॅप म्हणायचं किंवा मिड पॉईंट म्हणायचं. त्यानंतर हा जो आहे तो इथे SCR, इथं जो आहे तो झिनर डायोड. झिनर डायोड कशासाठी, झिनर डायोड इज यूज्ड फॉर द व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशनसाठी त्याचा यूज केलेला आहे. आता साधं एक कन्सेप्ट लक्षात घ्या, बॅटरी कधी चार्ज होणार. आता तुम्ही जर मोबाईल चार्जिंगला लावला आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये 100% चार्जिंग इंडिकेट करते तरी देखील चार्जिंगला लावला, चार्जिंग होईल का, नाही होणार. म्हणजेच काय, बॅटरी चार्ज अप टू द पीक लेवल, म्हणजे मॅक्झिमम लेवलपर्यंत ती चार्ज झालेली आहे. तसंच हा 12 व्होल्ट असतो ना, याचं +-2 म्हणजे जास्तीत जास्त तो 14 किंवा 14.5 व्होल्टपर्यंत तो चार्ज केला तरी चालतो. 14.5 14.5 आपण धरूया पर्यंत तो चार्ज करायला चालतो. म्हणजे तो टॉलरन्स आहे त्याचा. टॉलरन्स म्हणजे अधिक वजामध्ये चालतं. इतक्या वेळ जास्त त्याच्या 12 व्होल्ट त्याचं जरी दिलेलं आहे, इंडिकेट केलेलं आहे त्याच्यावरती, तरी देखील 2.5 व्होल्ट त्याला जास्तीचा केला तरी चालतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घेतलं आहे, म्हणजे त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं व्होल्टेज लेवल असेल, टॉलरन्स देखील वेगवेगळा असेल. आता समजून घेणं हे गरजेचं आहे की बॅटरी कधी चार्ज होणार, ज्या वेळेला त्याचं व्होल्टेज लेवल कमी असेल त्यावेळेला, म्हणजे 12 किंवा 11 किंवा 10 किंवा 9 किंवा 8 किंवा 7 किंवा 0 असं लो लेवल असेल तर. मात्र जर त्याची लेवल 14, 15, 16 असेल तर तो काय होणार नाही, चार्जिंग होणार नाही. कारण त्याची लेवल वाढलेली आहे, म्हणजे आपण मॅक्झिमम लेवल त्याची 14.5 आपण स्वतःहून ठरवलेली आहे. समजतंय. आता हे झालं आपण बॅटरीबद्दल समजून घेतलं. झिनर डायोडबद्दल बघितलं की तो कशासाठी वापरला आहे, व्होल्टेज रेग्युलेटर ॲज वेल ॲज गिव्ह व्होल्टेज टू द गेटला व्होल्टेज देण्यासाठी. आता SCR कधी फॉरवर्ड बायस असतो, हे लक्षात घ्या. SCR हा फॉरवर्ड बायस असतो. SCRचं हे टोक आहे ते ॲनोड आहे, हे टोक आहे ते कॅथोड आहे. ॲनोड टू कॅथोड म्हणजे असा करंट फ्लो होतो कधी, व्हेन ॲनोड कॅथोड इज ग्रेटर दॅन कॅथोड. म्हणजे ॲनोडचं जर व्होल्टेज जास्त असेल तरच तो फॉरवर्ड बायस म्हणून काम करतो. हे आता जे सांगतोय ते सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे ह्या 2 लाईनवरती त्याचं पूर्ण वर्किंग डिपेंड आहे. आणि ज्या वेळेला कॅथोडचं व्होल्टेज जास्त असेल ना, ह्या कॅथोडचं व्होल्टेज जास्त असेल त्यावेळेला तो रिव्हर्स बायस होतो. रिव्हर्स बायस म्हणजे बंद, फॉरवर्ड बायस म्हणजे ऑन. म्हणजे SCR ऑन कधी होणार आहे, ॲनोडचं व्होल्टेज इज ग्रेटर दॅन कॅथोडचं व्होल्टेज. आणि SCR ऑफ कधी होणार आहे, कॅथोडचं व्होल्टेज इज ग्रेटर दॅन ॲनोडचं व्होल्टेज. ओके. आता इथं पॉईंट कन्सिडर करूया की इथून आपल्याला फॉरवर्ड बायस असेल तर इथं आउटपुट येणारच आहे. रिव्हर्स बायसच्या वेळेला D2 आउटपुट येणार आहे, म्हणजे A पॉईंटला मला प्रत्येक वेळेला आउटपुट भेटणार आहेच. इथं AC DC झाला, इथं AC सप्लाय मिळणार. ओके. त्याचा आता DC होणार, कारण इथं काय केलं आहे तर डायोड D1 आणि डायोड D2 वापरला, त्यामुळे मला इथं DC सप्लाय भेटणार, कारण हा रेक्टिफायर म्हणून काम करणार. ACचं DC केलं, बरोबर. एका हाफ सायकलसाठी D1 सुरू, एका हाफ सायकलसाठी D2 सुरू. म्हणजे मला A पॉईंटला जो आउटपुट मिळतं ना, A म्हणजे ॲनोड, त्या पॉईंटला मला 15 व्होल्ट मिळते, 15 व्होल्ट. आणि समजा जर इथलं व्होल्टेज हे 12 आत्ता दिलं आहे, मात्र हे 10 आहे असं समजा, 10. म्हणजे साहजिकच हे व्होल्टेज कुठं झालं, इथं आलं ना Y पॉईंटला. Y पॉईंट म्हणजेच कोणता पॉईंट, कॅथोडचा पॉईंट. म्हणजे ॲनोडचं व्होल्टेज जास्त आहे कॅथोडच्या व्होल्टेजपेक्षा, म्हणजे SCR काय होणार, फॉरवर्ड बायस. त्यामुळे इथून करंट फ्लो होणार आणि या बॅटरी थ्रू फ्लो होणार, म्हणजे इथून याला काय भेटणार, या बॅटरीला सप्लाय भेटणार. त्यामुळं करंट काय होणार, चार्जिंग स्टार्ट करणार. म्हणून इथं दिले बघा, SCR1 ज्या वेळेला ऑन असेल ना, त्यावेळेला त्यानं या पिरियडमध्ये चार्जिंग स्टार्ट केलं. कळतंय. आणि हे 20 म्हणण्याऐवजी हे 15 व्होल्ट म्हणा, हे 15 व्होल्ट, म्हणजे 15 व्होल्ट हे आपल्याला इनपुट यायला लागले.
आणि हे बॅटरीचं व्होल्टेज आहे, हे बॅटरीचं व्होल्टेज आहे. बॅटरीचं व्होल्टेज हे काय करणार तो, तर हा ज्यावेळेला SCR मी ऑन करेन, SCR ऑन करेन म्हणजेच काय, ॲनोडचं व्होल्टेज आहे ते जास्त आहे कॅथोडच्या व्होल्टेजपेक्षा. कॅथोडचं व्होल्टेज म्हणजेच बॅटरीचं व्होल्टेज, ॲनोडचं व्होल्टेज म्हणजेच तिकडून येणार 15 व्होल्टेज. 15 व्होल्ट यायला लागले आणि इकडं आहे ते 10 व्होल्ट आहे. साहजिकच काय होणार, SCR फॉरवर्ड बायस होणार आणि व्होल्टेज जे आहे ते कुणाला जाणार, बॅटरीला जाणार. बॅटरी स्टार्ट्स चार्जिंग, म्हणजे इथं P पासून बॅटरी चार्जिंग स्टार्ट करणार. थोडं किचकिट झाले, डिले हे करतो, इरेज करतो, 1 मिनिट. आता एक्झॅक्टली अपोजिट बघा. आता SCRला टोलरन्स जो लागतोय, टोलरन्स म्हणजे काय, त्याचा एक गॅप ठरलेला आहे त्याला फॉरवर्ड बायस होण्यासाठी. तो गॅप किती लागतो, तर तो जो गॅप आहे तो ॲप्रॉक्सिमेटली जवळपास 1 व्होल्ट तरी असला पाहिजे. म्हणजेच काय, ॲनोड आणि कॅथोडच्या व्होल्टेजमधला गॅप हा 1 व्होल्ट तरी असला पाहिजे. 1 व्होल्ट असेल तर SCR फॉरवर्ड बायस. म्हणजे मला काय सांगायचं आहे बघा, आता SCR तुमचा ऑन झाला ज्या वेळेला 12 व्होल्ट, 10 व्होल्ट, 11 व्होल्ट, 9 व्होल्ट आहे त्यावेळेला याचा गॅप किती आहे, 14 वजा 12 2 व्होल्ट आहे, SCR फॉरवर्ड बायस होणार. 14 वजा 11 3 व्होल्ट आहे, SCR फॉरवर्ड बायस होणार. 14 वजा 10 4 व्होल्ट आहे, SCR फॉरवर्ड बायस होणार. पण समजा हा जर 14.5 व्होल्टपर्यंत, आता ह्याला सप्लाय मिळायला लागला आहे ना, म्हणजे बॅटरी काय होणार, चार्जिंग होणार रे. चार्जिंग झाली, 12 व्होल्टपेक्षा वाढली, 14.5 पर्यंत वाढली. आता इथं येतोय तो सप्लाय 15 येतोय, इथं आला तो 14.5 आला. याचा गॅप किती आहे, 15 वजा 14.5 0.5. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला 1 व्होल्ट किंवा 1 व्होल्टपेक्षा जास्त पाहिजे. मग आता SCR ऑन होणार का, नाही होणार. त्यामुळं व्हेन बॅटरी चार्ज अप टू द मॅक्झिमम ऑर पीक लेवल, ॲट दॅट टाइम SCR विल बी टर्न ऑफ. When battery voltage is less than its predefined level and SCR anode voltage is greater, at that time battery will be charged. म्हणजे बॅटरी चार्जिंग होणार कधी, त्यांच्यामधलं ॲनोड आणि कॅथोडचं व्होल्टेजचा गॅप आहे तो 1 व्होल्टपेक्षा जास्त असला पाहिजे आणि बॅटरीचं व्होल्टेज हे कमी असलं पाहिजे ॲनोडच्या व्होल्टेजपेक्षा. जर ॲनोडचं व्होल्टेज आणि बॅटरीचं व्होल्टेज, बॅटरी आता फुल्ली चार्ज झाली म्हणजे साहजिकच त्याचं व्होल्टेज वाढणार ना. आता ही परत चार्ज करायची गरज नाही रे, करंट कशाला द्यायला लागला आहे. म्हणून SCR काय म्हणतो, आपल्यातला आमच्यातला गॅप किती व्होल्टचा आहे, तर गॅप 1 व्होल्टपेक्षा जास्त असेल तर मी सप्लाय देतो, 1 व्होल्टपेक्षा कमी असेल तर मी सप्लाय देत नाही. म्हणजे ज्या वेळेला हा 14.5 व्होल्टची बॅटरी चार्ज होईल, ॲनोडचा आलेला व्होल्टेज आहे तो 15 व्होल्ट आहे, याचा डिफरन्स आला 0.5 व्होल्ट. आता हा इट इज नॉट सफिशियंट व्होल्टेज टू टर्न ऑन SCR, देअरफॉर SCR विल बी ऑफ आणि आता बॅटरी चार्जिंग होणार नाही. समजते. आणि ही जी आहे ती त्याचं सगळा थेरॉटिकल कन्सेप्ट. ओके, म्हणजेच या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, तर या लेक्चरमध्ये आपण बघितलं की बर्गलर अलार्म सिस्टीम काय म्हणून ॲक्ट होते. आणखी दुसरा मुद्दा म्हणजे बॅटरी चार्जर युजिंग SCR. बर्गलर अलार्म कशी ऑन होते, ज्या वेळेला कोणीही रूममध्ये नसेल त्यावेळेला अलार्म बंद राहील, कारण तो नॉर्मली क्लोज असतो, त्याला त्यावेळेला सप्लाय मिळत राहतो, त्यामुळे तो नॉर्मली ओपन होतो. आणि ज्या वेळेला रूममध्ये त्या बँकेमध्ये कोणीतरी येईल, नाईटला म्हणतोय रात्रीचं, त्यावेळेला काय होणार, इंटरप्ट येणार, सप्लाय भेटणार नाही, त्यामुळे तो सिग्नल नॉर्मली क्लोजच राहील आणि काय होणार आहे की अलार्म तुमचा ऑन होणार. म्हणजे थेफ्ट आला, थीफ आला, रॉबर आला, चोरी करणारा कोणीतरी आला की अलार्म ऑन, चोरी करणारा नाही आला, अलार्म ऑफ. आणि बॅटरी चार्जर युजिंग SCRमध्ये काय बघितलं, बॅटरीचं व्होल्टेज जर सेकंडरी व्होल्टेजपेक्षा ट्रान्सफॉर्मरच्या किंवा SCR जवळ आलेल्या ॲनोडच्या व्होल्टेजपेक्षा कमी असेल तर बॅटरी चार्ज होत राहील. आणखी बॅटरीचं व्होल्टेज जर जास्त झालं, वाढलं, फुल्ली चार्ज झाली तर SCR काय होईल, ऑफ होईल. समजते. या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा, ॲप्लिकेशन्स ऑफ पॉवर कंट्रोल डिव्हायसेस, दॅट इज बर्गलर अलार्म सिस्टीम अँड बॅटरी चार्जर युजिंग SCR. समजते. इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करायचे आहेत, टेम्परेचर कंट्रोलर आणि इमर्जन्सी लाईट सिस्टीम हे 2 पॉईंट बघायचे आहेत. ह्याच्या तुम्हाला
PPT किंवा PDF त्या ग्रुपवरती सेंड करतो, त्या तुम्ही घ्या. आणखी ज्या नोटबुकमध्ये काढलेल्या आहेत त्या नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, नोटबुकमधल्या नोट्स आहेत त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. हे फक्त जस्ट रेफरन्ससाठी असू दे, कन्सेप्टसाठी, डायग्रॅमसाठी. ओके, थांबूया.